नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आता मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत आणि आपल्याला अगदी चटपटीत पदार्थ बनवायचे. तर त्यासाठी आपण इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण तांदळाचं पीठ आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे. आणि 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद टाकून घ्यायचे. पाव चमचा मीठ टाकलेला आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा टाकलेले आहेत. आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपण आता ह्यावरती थोडंसं आपण तेलाचं मोहन टाकून घेणार आहोत. लाल तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे. तर आता टाकलेले जिन्नस सर्व मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण मिक्स करत आहोत की पूर्ण मूठ ओढली जाईल. असं पण तेलाचं जे मोहन टाकलेलं आहे ते छान आपलं पिठाला लागलं जाईल. तर ह्या ठिकाणी तुम्ही गरम तेल सुद्धा टाकू शकता, पण ह्या ठिकाणी मी नॉर्मल तेल टाकलेलं आहे. तर चला मसाले आपले छान मिक्स झालेले आहेत. त्यामध्ये आपण आता पाणी टाकून जसे की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये खूप खूप छान ताईने एका नांदेडवरनं कमेंट केलेली आहे आणि खूप छान प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून घेत आहोत. तरी आपलं एक पदार्थ ह्या ठिकाणी टाकायचा विसरलेला आहे, तो म्हणजे तीळ. तर ह्या ठिकाणी मी आता नंतर वरतून टाकणार आहे. पाहू शकता हात भरलेला असल्यामुळे आपण फक्त डायरेक्ट टोपणातूनच हे तीळ काढून घेतलेले आहेत. तुम्ही असं न करता अगोदरच तीळ टाकलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते चांगलं आता व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे, अगदी घट्टसर झालेलं आहे. तर 3 ते 4 भागामध्ये आपल्याला हे डिवाईड करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी 4 भागात मी डिवाईड करून घेतलेला आहे. एक आपल्याला ह्या ठिकाणी भाग घ्यायचा आहे. तर डायरेक्ट मी किचन ओट्यावरती बनणार आहे, त्यासाठी आपण इथे ह्या ठिकाणी स्वच्छ करून घेतलेला आहे. कारण मोठी लाटी बनवायची आणि पातळ बनवायचं त्यासाठी आपल्याला प्रेस पडतं, त्यामुळे मी ह्या ठिकाणी ओट्यावर बनवत आहे. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पोळपाटावरती सुद्धा बनवू शकतो. तर चला थोडंसं पीठ टाकून आपल्याला हे चांगली लाटी पातळ लाटून घ्यायचे. आता मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी अगदी छान पर्याय आहे. आता आपल्याला थोडेसे पदार्थ बनवून ठेवायला लागतात, कारण मुलांना शॉर्ट टिफिन असतो, त्यामुळे आपण दोन्ही टिफिनमध्ये पोळी भाजी देऊ शकत नाही. त्यामुळे असे स्नॅक्स जर बनवून ठेवले तर आपल्यालाही देण्यासाठी पटकन सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण 4 टाकून देऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी कडाजी थोडे तडकलेल्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि आपल्या छान कट करून घ्यायचे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठे ट्रायंगल किंवा गोल आकारात किंवा शंकरपाळी आकारात कट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी आता उभ्या लाईन मारून घेतलेल्या आहेत. आडव्या लाईन मारून आपल्याला शंकरपाळ्याचा आकार द्यायचा आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये छान भरपूर असे आपण हे शंकरपाळे बनवू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येणारी आणि एकदा बनवलं तर 8 ते 15 दिवस आरामात चांगले राहतात. तर आता ह्या ठिकाणी आपले कट करून झालेले आहेत. आता आपल्याला हे काढून घ्यायचे. आता एका लाटेचे आपले बनवून झालेले आहेत. यासाठी आपण कढई ठेवलेली आहे आणि ते छान कडकडीत गरम झालेले आहेत. त्यामध्ये आता आपल्याला हे टाकून गॅस मिडियम ठेवून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. बिलकुल गॅस फुल करायचा नाही, नाहीतर एकदम करपले जातील किंवा लालसर होतील. त्यासाठी गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण जे आपण लाट्या बनवून घेणार आहोत त्या असेच आपल्याला तळूनसुद्धा घ्यायचे. अगदी झटपट कुरकुरीत आणि क्रंची आपण हे घरीच बनवलेले आहेत. आता तर आता माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी आपल्या झटपट रेसिपीज असतात, सहज कोणालाही बनवता येणारे आहेत. तर आता बोलता बोलता सर्व लाट्यांचे आपले हे शंकरपाळे करून झालेले आहेत आणि थोडे थोडे करून आपल्या बॅचेसमध्ये आता हे तळूनसुद्धा घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपली पूर्ण शंकरपाळी जी आहे ते तळूनसुद्धा झालेली आहेत. अगदी कुरकुरीत तुम्हाला मी पुढे दाखवेन की किती हे कुरकुरीत झालेले आहेत. अगदी खुसखुशीत मस्त, मुलांनाच काय सर्वांनाच खमंग स्नॅक्स आवडणार आहे. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही शंकरपाळी कशी झालीत किंवा तुम्ही शंकरपाळी कसं बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर आता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.